सुरुवातीला ज्या झीवरच्या मुलाखतीमधला संदर्भ घेऊन आज एक गदारोळ उठवला जात आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेबांबद्दल, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांबद्दल मी काय म्हटलं आहे हे आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. नाही, काय बोलू दाखवलं तर जास्त बरं. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये नेहमीच माझ्यासारख्या मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाच्या मनामध्ये श्रद्धाच राहिलेली आहे. त्याच झी न्यूजच्या इंटरव्ह्यू मध्ये मी अतिशय श्रद्धेने मी मांडलाय की बाळासाहेबांमुळे अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी अनेक विषयांना चालना मिळाली. मी नेहमी मुंबईकर असल्यामुळे आणि प्रामुख्याने दंगली ज्या भागामध्ये व्हायच्या त्या दंगली व्हायच्या अशा रेरोड भागामधला रहिवासी असल्यामुळे मी नेहमीच हे मांडलं की बा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राटबद्दलची माझ्या मनातली कधीच अश्रद्धा नव्हती. विषय चाललाय अयोध्येचा, तर पहिलं तर असं या दिशेने नेण्याचा जो प्रयत्न आहे की बाळासाहेबांचा आपण, तर मी कधी मनात विषय येणार नाही आणि अशा प्रकारचं माझ्या तोंडून कधी निघणारही नाही. याच्याही आधी अनेक वेळेला बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे. आणि आताही झी न्यूज मधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाहीये, तर एकदाच तो काढतोय मी की त्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मी ती श्रद्धा व्यक्त केली. मुद्दा चाललेला आहे तो बाबरी ढाचा पाडण्याचा. बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजेच अयोध्येमध्ये ही राम जन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्याचं आंदोलन 1983 पासून सुरू झालं. 1983 पासून सुरू झालेलं आंदोलन हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झालं. प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेची बजरंग दल आणि दुर्गाबाईंनी ह्या संघटनेच्या माध्यमातून झालं. एकदा नाही, म्हणजे ढाचा पडला ते तिसरी वेळ होती. त्याच्या आधी किमान 2 वेळेला अशा प्रकारची अयोध्येच्या दृष्टीने कूच झाली आणि ती सदा सर्व काळ ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. आणि त्यामुळे प्रत्यक्ष ढाचा पडताना मी त्याच्यात त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे नाही असं त्याच्यातला भेद नव्हता. सगळे हिंदू होते आणि हे सगळे जण एखाद्या संघटनेच्या बॅनर खाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनर खाली होते. आणि त्यामुळे शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा समाजामध्ये शिवसैनिक नव्हते का, तर सतीश प्रधानांपासून अनेक मंडळी होती. स्वर्गीय आनंद दिघेंनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याच्यातला जो ओनस आहे की हो ही शिवसैनिकांनी पाडली, तो ओनस घेतलाच होता. मुद्दा चाललाय की प्रत्यक्ष ढाचा पडताना शिवसैनिक होते का, तर ते शिवसैनिक नॉन शिवसैनिक असे कोणी नव्हते. ही प्रामुख्याने हिंदूंनी पाडली आणि नेतृत्व असेल तर ते विश्व हिंदू परिषद होतं. हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता की ज्याच्यामध्ये चुकून सुद्धा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. नेहमीच मी मातोश्रीशी संबंधात राहिलो, संपर्कात राहिलो. आम्हा सगळ्यांना आमच्या लहानपणी ज्या काळामध्ये ह्या दंगली मुंबईत व्हायच्या त्या काळामध्ये अतिशय जवळून बाळासाहेबांना पाहण्याची संधी मिळाली, बाळासाहेब राहण्याची संधी मिळाली. आमच्या एरियामध्ये दंगल झाल्यानंतर 15 दिवस त्यावेळेला छगन भुजबळजी शिवसेनेत होते. 15 दिवस त्यांच्या नारळवाडीमध्ये, आमची नारळवाडीच्या समोर चाळ, नारळवाडीमध्ये 15 दिवस सुरक्षित ठेवायचे. मुद्दा पुन्हा एकदा चालला आहे तो अयोध्येमधली बाबरी मस्जिद पडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा त्यातला डायरेक्ट सवाल जो आहे, जो लागला आहे, ते संजय राऊत कुठे होते. मी काही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही अनादर व्यक्त केलेला नाही. त्यामुळे जर आपला ही पत्रकार परिषद संपेपर्यंत जर ते दाखवता येत आहे, पण ते इतकं स्पष्ट ऐकू येत नाहीये की याच्यातून ऐकवता येईल, पण आपण ती पाहू शकता. नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम हे आज पहिल्यांदा झालं, नेहमी होतं. आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे मुळात ती मुलाखत जे
कुठलाही हेतू, राजकीय हेतू मनात न ठेवता बघतात, त्यांना तर त्याच्यात काही चुकीचं वाटत. राजकीय हेतू ठेवणारे सुद्धा काही काळ त्याची कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात, मग ती कॉन्ट्रोवर्सी फार चालली नाही की तो विषय संपतो. आणि त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मी म्हटलेल्याचा धचा मा करणं हे खूप चाललेलं आहे. पण मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा अवमान मी केला हा आरोप मी सहन करणार नाही. कारण त्याची श्रद्धा ही आजची नाही. आम्ही आधी लहान असल्यापासून, मुंबईतले रहिवासी असल्यापासून बाळासाहेबांचं मुंबईतल्या मराठी माणसावर, मुंबईच्या हिंदू माणसावर असणारे ऋण आम्ही जाणतो. आणि त्यामुळे वेगळ्या नाही, त्याच जी टीव्हीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांबद्दल मी जे आदराने म्हटलोय ते आपण पहा. दादा, पण उद्धव ठाकरेंनी आता असे अनेक गुंडे आता बाहेर पडायला लागलेत आणि आता चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा. मला म्हणजे जसं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्याकडे आदर आहे, तसाच तो मातोश्री बद्दलही आहे. आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजीने त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरचं ऋण हे कोणी पुसूच शकत. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते, तर ते शिवसेना म्हणून नव्हते, तर सगळे हिंदू म्हणून होते. ते शिवसेनेचे म्हणून नव्हते, ते विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते. आणि संजय राऊत जे वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते. संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झी मध्ये म्हटलेलं आहे आणि पुन्हा म्हणेन. पण शिवसेनेचा संबंध नाही. आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता, कधी नसेल. हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही. दादा, विपर्यास होतोय बघतोय असं आपण सांगताय, पण सातत्याने असं 2-3 वेळा असंच झालं का? टार्गेट आणि काळाच्या ओघामध्ये ते संपलंय. काळाच्या ओघात संपलंय. आणि जो कोणी नॉन पॉलिटिकल, राजकीय हेतू नसणारा आहे तो त्यातून योग्य अर्थ करू. यात दादा काय चुकला? आताही ही क्लिप पाहणारा हेही पाहतो की शिवसैनिक कुठे होते मी विचारतोय, हेही पाहतोय की तिथे शिवसेना म्हणून कोणी नव्हते, सगळे हिंदू म्हणून होते, सगळे बजरंग दलाच्या विश्व नेतृत्व करते, हे त्या क्लिप मध्ये आहे. आणि प्रचंड बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा नेक्स्ट वाक्यामध्ये आहे ते तो पाहतो. बिकॉज ही इज नॉट अ पॉलिटिकल मॅन. ज्याला काही ना काही राजकीय हेतू साध्य करायचा असतो तो त्याला ट्विस्ट करतो. मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला. त्याच्या आधी 2दा संघर्ष झाला आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले. ते सगळे विश्व हिंदू परिषद नेतृत्वाखाली झाले. भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली. म्हणजे त्याही वेळेला ढाचा पडला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो, मी होतो विद्यार्थी परिषद. आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी विद्यार्थी परिषद. ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते. आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती, शिवसेनेने त्यात पाडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्ष देखील त्या ठिकाणी नव्हता किंवा भारतीय जनता असंही म्हणता येईल का? नाही, मी असंच म्हणेन की भारतीय जनता पार्टी असू दे, शिवसेना असू दे, कोणीही आपल्या नावाने नव्हतं. त्या संघर्षामध्ये प्रत्येक माणूस हिंदू म्हणून होता. आणि बॅनर असेल तर तो विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता. आणि त्या बॅनर खाली 93चा ढाचा पडताना नाही तर सातत्याने 83 पासून संघर्ष चालला. आणि अयोध्येकडे कूच करणं हे त्यावेळेला तिसऱ्यांदा होतं. त्यामधल्या 2 आंदोलनाच्या काळात तर गोळीबारी झाला, अनेक जण मेलेही. आणि त्याच्यामध्ये मी हाही उल्लेख केलेला आहे की बा कोट्याचे जे कोठारी गेले ते कोण होते? ते विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक होते. आणि त्यामुळे माझा असेल प्रश्न तो अतिशय शार्प स्पेसिफिक प्रश्न, संजय राऊत त्याला कुठे होते हा आहे. त्यात शिवसेना कुठे होती? बाळासाहेबांचा रोल करा. बाळासाहेबांबद्दलचा अनादराचा पाप आम्ही कधी करणारच नाही. आणि त्यामुळे त्याच क्लिपमध्ये मग तेही उल्लेख करा ना, तो दाखवा की मी प्रचंड आदराने म्हटलंय की बा बाळासाहेब ही काय केवळ उद्धवजींची प्रॉपर्टी नाही, ती आमच्या सगळ्यांची प्रॉपर्टी असं मी त्याच्यात म्हटलेलं आहे. जयंत पाटील असं म्हणाले की बाबा आतापर्यंत आता कुठे होते, तुम्ही जे बोलताय त्याच्यावरती विश्वास नाही करायचा. कोण म्हणतं?
जयंत पाटील दादा तिथं होते का? दादांच्या नाही विधानावर नाही आता नाही. विश्वास कोण बसतोय? जयंत पाटील? कोण जयंत पाटील? की ज्यांनी कधी रामाचं नाव घेतलं की पाल पडल्यासारखंच केलं, ते रामाबद्दल आम्हाला काय शिकवणार? तू जयंत पाटील कुठले म्हणताय? शेकाबाचे म्हणतायत का आमचे? तुमच्या शेजारच्या गावातले. माझ्या शेजारचे म्हणजे आता लांब आहे. साखळी असं. दादा बावनकुळेंनी पण- जयंतराव पाटील काय म्हणतात हे हिंदुत्व विषयामध्ये मी काळजी करण्याचं कारण नाही. उद्धवजी काय म्हणतात याची मी काळजी केली पाहिजे, आणि त्यामुळे मी ताबडतोब माझे संबंधही असे आहेत की मी लगेचच फोन पण करेन त्यांना किंवा उद्धवजी कमालच आहे, तुम्ही माझ्याबद्दल असं कसा गैरसमज करून देता, आणि कधी बाळासाहेबांबद्दल मी अशा अश्रद्धेने बोलेन का, हे मी उद्धवजीशी रिलेशन बोलेन. पण जयंत पाटील काय बोलले मी कशा बोलू? दादा, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे बोलताय त्याचं तुम्ही म्हटला तसंच केला जातोय. तुम्हाला नाही वाटत? मग तेच तुम्ही आम्हाला ते वाटतं, पण हे नेमकं काम कोण कोण करतंय? करतंय? तुमच्या पक्षातलेच लोक आहेत का बाहेरचे आता गावाला आहेत? नेटवर्क आहे सगळं. दादा सातत्याने त्यांचं काम वैयक्तिक केलं मत जातं. आहे. मी साधा सरळ तुमच्यावरती जेव्हा अटॅक होतात अशा पद्धतीनं, जेव्हा त्याचा माव होतो त्यावेळेस तुमच्या पक्षातलं कुणी तुमच्या पाठीशी उभं राहिलेलं दिसत नाही, किंवा त्यावरती बोलणं जे ते टाळलं जातं. नाही नाही, असं मला वाटत नाही. माझी पार्टी पूर्णपणे माझ्या बरोबर आहे. ते काय प्रत्येक वेळेला टीव्हीवरून दाखवण्याची आवश्यकता नाही. आणि मी साधा सरळ माणूस माझ्या मनात येणारं बोलतो. ते बोलल्यानंतर ज्यांना राजकीय अजेंडा आहे ते त्याचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात. सामान्य माणूस म्हणतो की यात काय चुकलं, म्हणजे आता कुठल्याच माझ्या स्टेटमेंटचा उल्लेख करण्याचं कारण नाही, कारण अशी सगळी म्हणून 2-3च आहे. तर त्या स्टेटमेंटला आता घ्यायचं म्हटलं, मी आता एक एक्सरसाइज करणारच आहे की ज्या माझ्या एका स्टेटमेंटमुळे सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ती माझी क्लिप जे माझ्या दोघांनी ते काय करता आलं तर कळा पाठवून ती माझी क्लिप मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना आणि तुमच्यातले ज्येष्ठ पत्रकारांना दाखवणार आहे की याच्यामध्ये मी कोणाचा अपमान केला सांगा. त्यामुळे कोण हे करतं हे कळण्या इतका काही मी धूर्त राजकारण नाही. मी साधा सरळ माणूस आहे, मोकळा चाकळा आहे, ग्रामीण भागातला आहे, गरिबीतून वर आलेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड दंगली चालल्या, त्या मुंबईसारख्या शहरातून आलेला आहे, आणि त्यामुळे बाळासाहेबांबद्दलची आमच्या मनातली श्रद्धा ही कोणी चॅलेंज करू नये. दादा मुख्यमंत्री असं म्हणाले, मुख्यमंत्री काय म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले, दादांना मी फोन केलाय, चंद्रकांत दादांना मी स्वतः फोन केलाय. मुख्यमंत्री महोदय, हा तू काय म्हणाले, तुला काय म्हणाले? नाही नाही नाही, मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना दौऱ्यावरती नगरमध्ये आहेत, ते म्हणाले की बाळासाहेबांबद्दल बोलले म्हणून मी चंद्रकांत दादांना फोन केलाय, माझं बोलणं झालंय, नाराज व्यक्त केलं असं फोन आला. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा त्वरित फोन आला. ते मला असं म्हणाले की लगेच तू पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनामध्ये अनादर नाही. म्हटलं हे सांगायला लागेल, कितीतरी वेळेला मी त्यांच्याबद्दल आदराने बोललेलो आहे, पण तरीही ही आजची आवश्यकता असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. एकनाथजींनी मला असं म्हटलं की बा अयोध्येच्या सगळ्या संग्रामामध्ये शिवसेनेचा मोठा सहभाग होता. म्हटलं माझं तुम्हाला कुठे आहे? त्यांनी मला आठवण करून दिली की स्वर्गीय आनंद दिघेंनी सोन्याची वीट ही मंदिर बांधण्याची पाठवतो. हे मी विसरेन कसं काय? माझा मुद्दा असा आहे की अयोध्येतल्या संग्रामामध्ये हे शिवसैनिक आणि हे शिवसैनिक नाही, हे बीजेपी असं नव्हतं. सगळे हिंदू होते, आणि त्या हिंदूंचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती, अशोकजी सिंगल करत होते, आणि त्यामुळे यात बाळासाहेब ठाकरेंचा अवमान करण्याचा काही विषय नाही. तुमचं उद्धवजींशी बोलणं झालं, उद्धवजी कन्व्हिन्स झाले, त्यानंतर त्यांनी बोलणं झालं? उद्धवजींशी तुमचं बोलणं झालं. मी असं म्हटलं की उद्धवजींचेही माझे इतके संबंध आहेत की मी त्यांना फोन करणार आहे की बा असा गैरसमज तुम्ही कसा करून घेताय. पूर्ण माझा अर्धा तासाचा इंटरव्ह्यू पहा, ज्या इंटरव्ह्यू मध्ये व्हेरी नेक्स्ट वाक्य मी प्रचंड बाळासाहेबांबद्दल श्रद्धेने बोललोय, कधीतरी बोललोय असं ते त्याच मुलाखतीत बोललेलं आहे. हे मी उद्धवजींना फोन करून म्हणणार आहे. मुख्यमंत्री महोदयांचा मला लगेच फोन आला आणि ते म्हणाले की बा तुला असं काही म्हणायचं नव्हतं, पण याच्यातून समजा अर्थ असा दोन्ही होत असेल तर तू पत्रकार परिषद घेतली पाहिजे. मी लगेच फोन बोलवलं. बावनकुळेंनी मात्र मग त्यांच्याशी नंतर काही संबंध झालाय का? कारण त्यांनी अगदी हातच धरले, ते म्हणतात की हा वैयक्तिक दादांचा नाही नाही नाही, काही बावनकुळे आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. बावनकुळेजींनी काही हात झटकले नाही. आता हे म्हणणं बरोबरच आहे त्यांचं की ती माझी मुलाखत काही भारतीय जनता पार्टीचा बॅनर लावून मुलाखत नव्हती. ती माझी मुलाखत चंद्रकांत पाटील होती, आणि ती मुलाखत कशी झाली तर गेल्या आठवड्या 10 दिवसामध्ये काही ना काही मुलाखती मी दिल्यानंतर झीने अशी निलेश खरे माझे मित्र आहेत, ते म्हणाले की मी ऑल द वे पुण्याला यायला तयार आहे.
आपण एक इंटरव्ह्यू करायचं करा. त्यामुळे ती काही भारतीय जनता पार्टीची अधिकृत मागे बॅनर लावून पत्रकार परिषद नव्हती. हे खरंच आहे ती चंद्रकांत बच्चू पाटील यांची निलेश करेंनी आग्रह धरल्यामुळे झालेली व्यक्तिगत पत्रकार परिषद होती. दादा हिंदी में आप चंद्रकांत पाटील हे भाजपचे मंत्री आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यामुळं साहजिकच तुम्ही जी भूमिका मांडताय ती भाजपची म्हणून अशी घेतली जाणार नाही. नॉट नेसेसरी. ज्यावेळेला मी प्रदेश अध्यक्ष असतो, ज्यावेळेला मी म्हणतो की आता पार्टीची भूमिका मांडायला मी बसलेलो आहे, त्यावेळेला ती पार्टीची भूमिका असते, अदरवाइज ती माझी व्यक्तिगत भूमिका असते. हिंदी में जी न्यूज पर मेरे मुलाकात में मैंने जो अयोध्या में बाबरी ढांचा गिराने के बारे में घटना हुई उस वक्तव्य किया, अपना मत व्यक्त किया. उसमें से स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के बारे में अवमान करने का कोई विषय नहीं आता. उनके बारे में मेरे मन में जो श्रद्धा है वो मैं कई बार व्यक्त कर चुका हूँ. विशेष रूप से मैं मुंबई का हूँ. मुंबई में होने वाले दंगों में जिस प्रकार से स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना के माध्यम से हिंदू और मराठी भाषिकों का रक्षण किया, उसको हम भूल नहीं सकते. उस प्रकार का अपराध मैं नहीं करूंगा. उसी मेरे इंटरव्यू में मैंने बाला साहब ठाकरे जी के बारे में आदर से जो कहा है वो भी जरा देखिए ना. अब आई बात अयोध्या की, तो अयोध्या में जो बाबरी ढांचा गिराने का काम हुआ उसमें कोई शिवसेना का, कोई बीजेपी का, कोई और कोई संगठन का नहीं था. सारे हिंदू थे और वह सारे विश्व हिंदू परिषद के नेतृत्व में संघर्ष कर रहे थे. और संघर्ष जब ढांचा गिरा तब का नहीं था, वो 83 से था. 2 बार उसके पहले भी अयोध्या में कुछ करने का प्रयत्न हुआ, गोली चली, कई मारे गए. तो सारा का सारा संघर्ष समय समय पर विश्व हिंदू परिषद के नाम से हुआ. इसमें शिवसेना ने श्रेय लेने का कोई विषय नहीं आता. प्रमुख रूप से मैंने ये कहा, जो शायद चुभा है कि संजय राउत तब कहा थे, वो तो मैं अभी भी कहूंगा, संजय राउत तो अयोध्या में कहा थे. और अभी अभी उद्धव जी ने जो इंटरव्यू किया उसमें कहा कि जब फोन आया अयोध्या से माननीय बाला साहब ठाकरे जी को, तो संजय जी के फोन पर आया, तो संजय तब मातोश्री पर थे. तो ये मेरा विषय था. और वो इसमें कोई शिवसेना को प्रोवोक करने का, शिवसेना का अयोध्या का ढांचा गिराने में कोई रोल नहीं है, ये फोकट का श्रेय ले रहे हैं, ऐसी कोई वाक्य रचना नहीं है. एक पूरे आधे घंटे के इंटरव्यू में एक वाक्य हुआ है. उससे भी ज्यादा उसी इंटरव्यू में बाला साहब ठाकरे जी के बारे में मैंने आदर से कहा है, जो मैं इंटरव्यू में मैं नहीं, मैं लगातार कहता रहता हूँ. और उनके बारे में मेरे मन में जो आदर है वो कोई दिखावा नहीं है, वो मेरे मन से है. मैंने भुगता है मुंबई के नागरिक के नाते, उसके कारण मेरे मन में उनकी श्रद्धा है. और उस श्रद्धा से तो मैं बार बार ये कहता रहता हूँ कि नहीं भाई, ये शिवसेना और एकनाथ जी, शिवसेना और बीजेपी, ये अलग होने से कोई फायदा नहीं होगा. तो वो मैं क्यों कहता हूँ? मैं हिंदुत्व के रक्षण के लिए कहता हूँ. तो शिवसेना को वो हिंदुत्ववादी नहीं है, शिवसेना को वो अयोध्या में नहीं थे, ऐसा पूछने का यदि सवाल होता मेरे मन में, तो बार बार मैं इन्होंने इकट्ठा आने से हिंदुत्व का रक्षण होगा ऐसा मैं कैसे कहूँगा? तो क्या आपके बयान का गलत मतलब निकाला गया ये समझ आ रहा है? ऐसे गत कुछ दिनों में कुछ पॉलिटिकल इंटरेस्ट के कारण मेरे बयानों का गलत अर्थ निकालने का प्रयत्न होता है. लेकिन जिसका कोई पॉलिटिकल इंटरेस्ट नहीं, वो उसको जानता है कि मैंने क्या कहा, वो बोलता है कि आपने बराबर कहा, कोई आपने गलत नहीं कहा. पॉलिटिकल इंटरेस्ट वाले लोग जो है वो उसको तोड़ मोड़ कर, जिसको हम मराठी में ध का माँ करना कहते हैं, इस प्रकार से बोला एक और बता एक ऐसे करते हैं. लेकिन वो अभी ज्यादा दिन टिकता नहीं. कुछ ही दिनों में उनको ध्यान में आते कि भाई चल ही नहीं रहा है, तो वो छोड़ देते. उद्धव ठाकरे ने तो यहाँ तक भी कहा था कि चंद्रकांत पाटिल ने इस्तीफा देना. नहीं, ठीक है. तो उनकी जो गलतफहमी हुई, वो शायद मैंने अभी जो वक्तव्य दिया उससे गलतफहमी समाप्त हुई होगी. मैं उनसे फोन भी करूंगा. और ये कोई शिवसेना का बाबरी ढांचा गिराने में कोई रोल नहीं, ऐसा मेरा कहना नहीं. और बाला साहब ठाकरे जी के बारे में तो मैंने कुछ अनादर नहीं किया. मेरे मन में जो उनके बारे में आदर है वो दिखाने के लिए कोई जिसको कहेगा आर्टिफिशियली कुछ करने की आवश्यकता नहीं. कुछ करने की आवश्यकता नहीं. भाजपने जबाबदारी झटकली. भाजपने जबाबदारी झटकली असं सुंदरसिंह भंडारीचं उदाहरण देऊन सांगितलं जातंय. आणि आता मी अतिशय शुद्ध मराठीत तेच सांगतोय की तिथे कोणी भारतीय जनता पार्टीचे हे किती जण आले बाबा तुमचे 3000, शिवसेनेचे किती आले 2000, असं नव्हतं.
तो वर्षानुवर्ष 550 वर्षाचा इतिहास आहे की बाबरी ढाचा निर्माण झाला आणि राम जन्मभूमी नाकारली गेली, त्याच्या विरुद्ध 550 वर्ष संघर्ष चालला. असा एक मोठा हिंदूंचा राम जन्मभूमी मुक्त करण्याचा संघर्षाचा इतिहास आहे. त्यामुळे तिथे कोणी शिवसेना, बीजेपी, शिवसेनेवाल्यांनी तोडली आणि भाजपवाले पळायला विषयच नाही. तो सगळा हिंदूंचा संघर्ष होता. त्याचं नेतृत्व कोणा शिवसेनेने केलं नाही, कोणा भाजपने नाही केलं, ते विश्व हिंदू परिषदेने केलं. इतकं शुद्ध मराठीमध्ये मी म्हटलो आहे, इतकं शुद्ध मराठीत मी म्हणतोय. दादा पडल्यानंतर जबाबदारी स्वीकारायची होती, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी स्वीकारली होती असं दाखवलं सुद्धा जातं की बाळासाहेबांनी समोरून ती जबाबदारी स्वीकारली होती. ते जर शिवसैनिक असतील तर मला त्याचा आनंद आहे. सगळे त्यावेळेस बॅकफुटवर होते. मी पुन्हा तेच म्हणेन की बाबरी ढाचा पडण्यामध्ये शिवसेनेची भूमिका नाही असं मला म्हणायचं नाही. बाबरी ढाचा पडण्यामध्ये, बाबरी ढाचा पडल्यानंतर ओन करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं नाही असं मला म्हणायचं नाही. माझं म्हणणं की तिथे चाललेला संघर्ष हा कोणा शिवसेनेचा, बीजेपीचा नव्हता, हिंदूंचा होता. आणि त्याला असलाच बॅनर तो विश्व हिंदू परिषदचा होता. इतकंच मला म्हणतो. मुख्यमंत्री मुझे कहा कि आपने कुछ गलत नहीं कहा है, लेकिन उससे यदि गलतफहमी हो रही है तो आपने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ये कहना चाहिए कि बाबरी ढांचा गिरने में और अयोध्या में राम मंदिर होने में शिवसेना का भी एक रोल है. वो रोल तो मैंने नकारा ही नहीं है. उन्होंने मुझे याद दिलाई कि भाई हमारे सतीश प्रधान से लेकर सारे लोग गए थे. उन्होंने मुझे याद दिलाई कि आनंद दिग्विजय ने इसके लिए सोना भेजा था कि मंदिर बनने में मेरा कॉन्ट्रीब्यूशन हो. इसमें किसके मन में शक ही नहीं. काँग्रेसचे पण लोक काँग्रेस होते. मग आता तुम्ही माझ्या मत शहरात बरोबर की तिथे आता एवढ्या मोठ्या विषयावर त्यावर मी सकाळी म्हटलं, आज तुम्ही जागेच झाला नव्हता. मी फुलेवाड्यात गेलो 6 वाजता. हो का? एकटा असेल तर तुमचा दोष आहे, काही करत नाही तुम्ही. आता झालं, सगळ्यांनी काढली. आता भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सदा सर्वकाळ कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचे मागे उभे राहतं. माझे मागे आहे. तुम्ही काही काळजी करू. ओके. हा, म्हणजे तो जरी यांना कॅरी करता नाही आला तरी यांनी ऐकलं. यांनी सगळ्यांनी मुलाखत पाहिलीच असेल. हा, ते सगळ्यांना पाठव. तो ते ना माझी एवढीच इच्छा आहे की बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर नाही, श्रद्धा हे कॅरी करा. त्यात मध्ये तुम्ही राष्ट्रवादी घुसू नका. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष नावाचा दर्जा काढून घेतला. याची टेक्निकल कारणं असतात, पण तरीही त्याच्यावर मी टिप्पणी करणं बरोबर नाही. याचं कारण निवडणूक आयोगासारख्या संस्था ह्या आपल्या घटनेप्रमाणे स्वायत्त असतात. त्यांनी एखादा निर्णय केला की त्यावर टिप्पणी करणं बरोबर नसतं. त्याच्या विरुद्ध दाद मागण्याची सोय आहे. तसं शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आहे. राष्ट्रवादी मागेल, त्यावर मी टिप्पणी करण्याचं कारण नाही. मी एवढंच वाक्य त्यात जोडलं, अशा प्रत्येक विषयावर टिप्पणी करण्यासाठी मी काही संजय राऊत नाही.